शेतकऱ्यांनी स्वतःसह कुटुंबियांची किडनी आणि अवयव विकायला काढल्याचं पाहायला मिळालं आणि वाशिमच्या अडोळीमधील शेतकऱ्यांना किडनी विकायला काढल्याचं सुद्धा आता समोर आलंय। पीक कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्याने हा निर्णय घेतलाय। कारण कर्जमाफी करू असं सांगून सत्तेत आलेल्या आणि मंत्री झालेल्या कृषी मंत्र्यांनी शब्दाला जागून कर्जमाफी करणं सोडा, उलट बळीराजाच्या जखमेवर मीठ सोडलंय। शेतीच्या मालाला भाव नाही, सोयाबीन आम्ही कमी भावात विकलं, आता विकण्यासाठी आमच्याकडे काही नाही, शेती विकू शकत नाही, त्यासाठी आम्ही किडण्या घेऊन, हे मार्केट सर्वात मोठं आहे पाटणी चौक मार्केट, यासाठी हे किडण्या घेऊन आम्ही इथं विकण्यासाठी आलेलो आहोत। आमच्या किडनीची किंमत मी स्वतः 60,000 रुपये ठेवलेली आहे, माझ्या पत्नीची किडनीची किंमत 40,000 रुपये ठेवलेली आहे आणि मोठ्या मुलाच्या किडनीची किंमत 20,000 रुपये ठेवलेली आहे आणि एक लहान मुलगा आहे त्याच्या किडनीची किंमत 10,000 रुपये ठेवलेली आहे। ह्या किडण्या घ्या आणि आम्हाला योग्य दर द्या आणि आमचं कर्ज डोक्यावरचं हलका करा। भरायचं का बरं लोकांनी भरायचं, कर्ज घ्यायचं 5-10 वर्ष वाटच पाहिजे कर्ज माफी। तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशात काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपयाच तरी। शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा। भीक नको कुत्रा आवर अशी आपल्या मराठीत एक म्हण आहे। राज्याच्या कृषी मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यानं या म्हणीची आठवण झाली आहे।